2 दिवस आता लांबणीवर पडलेली आहे। प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। डॉक्टरांनी त्यांना 48 तासांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। त्यांच्यावर सध्या कारवाई करता येत नाहीये, त्यामुळे आणि 48 तासांनंतर महापौर तृप्ती माळवी यांच्यावर योग्य ती कारवाई करू असं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी झी मीडियाशी बोलताना दिली आहे। बघवलेलं नाहीये आणि राजकीय कुठल्या तरी दृष्टिकोनातून माझं हे संपवण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे। तसंच माझे पती अवधूत माळवी यांची केससुद्धा लवकर चालू होणार आहे आणि त्यातला एक आरोपीसुद्धा जामिनावर सध्या सुटलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी इकडं माझं कुठंतरी मन वळवण्यासाठी हा खेळ खेळला असावा असा माझा आरोप आहे। पण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे की मी कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे आणि मला न्यायालयातून पूर्णपणे न्याय मिळेल। प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये महापौरांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग दिसून येत असल्यामुळे त्यांना पण आरोपी बनवण्यात आलेला आहे। त्या सध्या एका रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। उपचार घेऊन पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे अधिक सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल। चौकशीमध्ये त्यांचा सहभाग दिसून आला तर त्यांच्यावरती निश्चितच कायदेशीर कारवाई होईल। आणि एकूणच या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरला। आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, आपण बघतोय की महापौर तृप्ती माळवी यांच्या अटकेची कारवाई आता 2 दिवस लांबणीवर पडलेली आहे। कुठेतरी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना 48 तासांची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय, त्यामुळे ही सगळी अटक जी आहे ती लांबणीवर पडली आहे। काय सांगाल, आता काय तिथली परिस्थिती आहे? आपण बघतो की काल रात्री उशीर झाल्यामुळे किंवा सूर्यास्तानंतर कुठल्याही महिलेला अटक करता येत नाही म्हणून अँटी करप्शन ब्युरोनं त्यांना अटक केली नव्हती, घराकडे जाण्याची मुभा दिलेली होती। पण रात्री गेल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली असं म्हणत त्यांना कोल्हापुरातल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्यांना डॉक्टरांनी 48 तासाचं रेस्ट घेण्याचा सल्ला दिलेला आहे। त्याच्यामुळे अँटी करप्शन ब्युरो सध्या 48 तास कुठल्या प्रकारची कारवाई करणार नाही, पण 48 तासानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तशा प्रकारचे संकेत अँटी करप्शन ब्युरोचे जे अधीक्षक आहेत त्यांनी स्पष्टपणे दिलेले आहेत। आम्ही त्यानंतर पुन्हा महापौरांना ताब्यात घेऊ आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे किंवा अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं आहे। पण दुसरीकडे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला मुद्दामहून या प्रकरणामध्ये गोवल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। वास्तविक पाहता अँटी करप्शन ब्युरोकडं सगळे पुरावे असल्यामुळेच महापौर तृप्ती माळवी यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। कोल्हापुरातल्या लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या संदर्भात चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार आहे। पण आता कुठेतरी राजकीय हस्तक्षेप दाखवून याच्यामधून पळवाट काढण्याचा प्रयत्न कोल्हापूरच्या महापौर करतायत असं म्हणायला काही हरकत नाही आहे। नक्कीच राजकीय कुठेतरी हस्तक्षेप दाखवून त्या ही अटक टाळण्याचा प्रयत्न करतायत। मात्र नेमकी आता 48 तासांनंतर म्हणजे तब्बल 2 दिवसांनंतर जेव्हा त्यांना अटक होईल त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात येईल, कुठल्या प्रकारचा त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात येईल आणि हे राजकीय सूडबुद्धीने करण्यात आलेलं आहे का हे सगळं कांड? मुळात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही असं अँटी करप्शन ब्युरोचे जे प्रधान आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। कारण याच्यामध्ये आम्हाला जोपर्यंत पुरावा मिळत नाही किंवा सुकृत दर्शनी हे दिसून येत नाही तोपर्यंत आम्ही कुणालाही ताब्यात घेत नाही किंवा चौकशीसाठी आणत नाही। आणि हे तरी कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर आहेत, त्याच्यामुळं त्यांना अँटी करप्शन ब्युरोमध्ये ऑफिसमध्ये आणण्यापूर्वी सगळे आमच्याकडं जे काही विटनेसेस आहेत किंवा जे काही पुरावे आहेत ते होते, त्यामुळे त्यांना आणलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेपाचा कुठल्या प्रकारचा संबंध येत नाही। पण तृप्ती माळवी यांनी मात्र याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तिसरी गोष्ट अशी की त्यांना अटक कधी होणार, अटक साधारण 48 तासानंतर होणार। पण 48 तासानंतर सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं की आणखी काही यांना विश्रांतीची वेळ मिळण्याची गरज आहे, तर मात्र पुन्हा ही अटक लांबली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण 48 तासानंतर त्या संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांना अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे
की डिस्चार्ज देताना आम्हाला तुम्ही निरोप द्या आणि त्याच्यानंतर आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे असा तिकडं निरोप ठेवलेला आहे। त्याच्यामुळं तृप्ती माळवी या कारवाईतून सुटणार नाही हे मात्र नक्की आहे। नक्कीच, अर्थातच प्रताप, आपण बघतो की तृप्ती माळवी ह्या ज्या आहेत त्या राष्ट्रवादीच्या आहेत आणि एकूणच शिवसेनेने ह्या विरोधात आता आंदोलन देखील पुकारलेले आहे। या आंदोलनाबद्दल काय सांगाल? मुळात शिवसेनेचं हे आंदोलन आहे ते राजकीय असू शकेल, पण दुसरी गोष्ट अशी आहे की कोल्हापुरातल्या सर्वसामान्य नागरिकाला किंवा सर्वसामान्य व्यक्तीला जर आपण विचारलं तर अतिशय संतापाची अशी प्रतिक्रिया आहे। कारण कोल्हापूरच्या प्रथम महापौर ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं, ज्या कोल्हापूर शहराची नाक आहे असं म्हणून ओळखलं जातं, असं असताना महापौर स्वतः आपल्या पेयच्या माध्यमातून 15-16 हजार रुपयाची लाच स्वीकारतायत। ही अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। त्याच्यामुळं कोल्हापुरात पूर्णपणे संताप व्यक्त होते। एका संघटनेचा हा संताप नसून हा सगळा कोल्हापूरचा संताप आहे। त्यांनी प्रत्येक वेळेला कोल्हापूरकर सांगतायत की आम्हाला अशा प्रकारची लोकप्रतिनिधी नको आहेत, कारण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय। अनेक वेळेला हे उघड झालेलं आहे, पण पुराव्याअभावी त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही आहे किंवा जे लोकप्रतिनिधी याच्यामध्ये अडकलेले होते त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे कारवाई करण्यासाठी जे काही ठोस हे लागतात, सबळ पुरावे लागतात, ते नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती। पण आता मात्र पुराव्या असल्यामुळेच ही पहिली कारवाई झालेली आहे आणि ह्या कोल्हापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिल्या महापौर ठरलेल्या आहेत की ज्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई झालेली आहे। अगदी खरं आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जी कारवाई केलेली आहे ही 100वी कारवाई आहे या वर्षातली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।